वेलकम टू आवर चॅनल। तर आज आम्ही जाणार आहोत पनवेलला आणि उद्या आम्हाला गावी जायचंय। ओ तुला बोलायचंय तर आमच्या घरी पहिल्यांदा गणपती बसणार आहे गावी, तर त्यासाठी आम्ही गावी निघणार आहोत आज। आज पनवेलला जाणार आहे आणि उद्या निघणार आहोत गावी जाण्यासाठी। तर म्हटलं चला आपण व्लॉग स्टार्ट करूयात। पॅकिंग बऱ्यापैकी झाली आहे आणि बरीचशी पॅकिंग बाकी पण आहे। तू बोलू दे मला, तू बोलून घेते का? तू बोलून घेते तर मी तुम्हाला दाखवेन की कशी होती आमची जर्नी। आमच्या घरी बाप्पाचं स्वागत करणार आहोत आम्ही ह्या वर्षी, तर स्टे ट्यून। तर आम्ही पहाटे 3च्या आसपास पनवेलमधून निघालो होतो, पण आम्हाला लोणावळ्यामध्ये 1-1.5 तासाचं ट्रॅफिक लागलं। ऑब्व्हियसली बाप्पा येतो ते सगळेच आपापल्या गावी निघाले होते, पण पहाटे आम्ही लवकर ह्यासाठीच निघालेलो की आम्हाला ट्रॅफिक नाही लागावं, पण ते लागलं। चलो इट्स ओके। पण सकाळी सकाळी पाऊसही खूप छान पडत होता आणि वातावरण इतकं सुंदर झालं होतं। आम्ही मस्त असा हा व्ह्यू एन्जॉय केला। पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवळ होती आणि अशा वातावरणात ट्रॅव्हल करायचं तर खूपच मस्त वाटतं ट्रॅव्हल करायला। त्यानंतर आम्ही एक छोटा स्टॉप घेतला, नाश्ता करून घेतला। आम्हाला घरी लवकर पोचायचं होतं कारण 1:30च्या आधी आम्हाला बाप्पांना घरी आणायचं होतं। घरी आलो, फ्रेश झालो आणि लगेचच बाप्पांना आणायला गेले, पप्पा आणि शार्वीचे बाबा वगैरे। त्याच्यानंतर आम्ही इथे आरती ओवाळून बाप्पांचं स्वागत केलं। आमच्याकडे पहिल्यांदाच बाप्पा येत होते, त्यामुळे इतकं छान वाटत होतं। घर एकदम भरल्यासारखं वाटत होतं आणि गणपती बाप्पा आले की एक वेगळीच वाईब असते, तर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं घरातही। फर्स्ट टाईमच होतं, त्यामुळे जे डेकोरेशन आहे ते सगळं रेडीमेडच आणलं होतं, कारण शार्वीच्या बाबांना सुट्टी नव्हती, त्यामुळे आम्हाला यायला काही टाईमच नाही भेटला। पण ठीक आहे, नंतर आम्ही आरती करून घेतली आणि संध्याकाळी आमच्याकडे भजन ठेवलं होतं, भजनाचा कार्यक्रम होता, सो ते झालं। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मम्मी आणि क्षितिजला परत जायचं होतं मुंबईला। तर माझ्या मम्मी पप्पांनी पप्पांसाठी एक रिटायरमेंट गिफ्ट घेतली होती, ती म्हणजे ही आराम खुर्ची। ही खुर्ची आठवल्यावरती मला जेठालाल आठवतो, त्याच्याकडेही सेम अशीच खुर्ची आहे। सो एनिवेज आमच्याकडे गौरीही बसणार होत्या, पण त्या गौरी ज्या आहेत त्या कोणीतरी पाहुण्यांनी द्यायच्या असतात पहिल्यांदा। तर माझ्या मम्मीने गौरीचं सगळं सामान आणि गौरी आम्हाला दिल्या होत्या। आणि शार्वीला वरचे दात आले आहेत, तर वरचे दात जर बाळाला आले तर मामाने चांदीची वाटी मारायची असते, तर तोही प्रोग्राम इथे झाला। कंडक्टरला उतरवले फोटो काढायला। टाटा शार्वी, ए शार्वी, टाटा टाटा कर, टाटा टाटा। तो हात त्याच्यात घालायचा असतो। अरे आमच्या गळ्यावर यायला लागलं। आणि हा आमच्या बाल्कनीमधूनचा व्ह्यू, शेत दिसतंय आमचं, इतकं सुंदर वाटत होतं। सो म्हटलं हा व्ह्यू तुमच्यासोबतही शेअर करावा। आणि शार्वी इथे बाप्पांजवळ बसली, इतकी गोड वाटत होती। त्यानंतर मीही रेडी झाले आणि तर गौरी आणायच्या होत्या आज, आणि आमच्याकडे पहिल्यांदा तांब्यातून गौरी आणतात आणि त्यानंतर गौरी उभ्या करतात घरामध्ये। तर गौरींचंही आज आगमन झालं।
तर मला काही शूटच करायला जमलं नाही. इथे शार्वी बघा किती क्यूट, आपण आरती म्हणताना तीही अशी टाळ्या वाजवते आणि आरती म्हणते आमच्यासोबत. आणि इथे आला बाप्पांचा जायचा दिवस, म्हणजेच गणपती विसर्जनचा दिवस, जो आपल्याला कोणालाच अजिबातच आवडत नाही. कारण बाप्पा गेले की तो त्यांचा जो रिकामा पाट असतो ना, त्याच्याकडे बघावंसंच वाटत नाही. इतकं घर खाली खाली होतं आणि एखादा पाहुणा, एखादा व्यक्ती घरातून गेल्यासारखं वाटतं. एनिवेज, पण ते रीत आहे, करावीच लागते. त्यानंतर आमच्या मॅडमला इथे आता सीडी चढायला यायला लागलं आहे. तर आम्हाला आता सारखंच वरती पळायचं असतं. म्हणजे आता आम्हाला तिथे काहीतरी लावून घ्यावं लागणार आहे, नाहीतर हे खूप डेंजरस आहे. सारखीच ती वरती पळते आता. त्यानंतर इथे मम्माचे खूप सारे लाड चालले होते, पप्पी घ्यायचं चाललं होतं. आणि इथे आमची गोडुली इतकी गोड दिसत होती ना, माझी गौराई. तर हा आमचा गणपतीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. लवकर